नमस्कार मुलांना. आज आपण इयत्ता दहावीची एक सुंदर कविता आपण अभ्यासतोय आणि कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र. 9 नंबरची कविता या ठिकाणी आपण अभ्यासणार आहे. सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहूया. हे आहे आपलं मुखपृष्ठ. इयत्ता 10वी कुमार भारती, विषय मराठी. आणि आश्वासक चित्र या कवितेचे ज्या कवयित्री आहेत त्या कवयित्रीचं नाव आहे नीरजा. या ठिकाणी आपल्याला दिसतात पहा, नीरजा या कवयित्री आहेत आणि त्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारची कविता लिहिलेली आहे. कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र. त्यांचा निरर्थकाचे पक्षी हा जो काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहातील एक अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही कविता त्यांनी अभ्यासक्रमासाठी दिलेली आहे. आश्वासक चित्र. आश्वासक म्हणजे काय? आशादायी. कवयित्री भविष्याविषयी एक आशादायी आहे. तर आता आपल्याला कविता पाहिल्यानंतर त्यांना काय म्हणायचं ते समजून येईल. तर अशा प्रकारे आश्वासक चित्र ही या ठिकाणी नीरजा यांची अत्यंत सुंदर काव्य पंक्ती किंवा अत्यंत सुंदर अशा प्रकारची कविता असलेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतात पाठ्यपुस्तकामध्ये कवयित्रीची ओळख फक्त नीरजा या एकच शब्दामध्ये आहे. त्यांचं पूर्ण जर नाव पाहायचं म्हणलं तर नीरजा राजन धुळेकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे. नीरजा राजन धुळेकर आणि यांचा जन्म 1960 सालचा. एक आपल्याला पाहायला मिळतात की स्त्रीवादी कवयित्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियावरती जो अन्याय होतो, अत्याचार होतो, पिढ्यानपिढ्या त्यांना जे कष्ट करावं लागतं, त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या ज्या काही मोजक्या निवडक कवयित्री आहेत त्याच्यामध्ये कवयित्री नीरजा यांचं नाव सुद्धा अग्रलेखानं घ्यावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे अत्यंत महत्वाच्या कवयित्री, स्त्रीवादी कवयित्री म्हणून या ठिकाणी त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर कविता लिहित असताना सुद्धा त्यांनी अनेक कथा सुद्धा लिहिल्या. त्या कथा सुद्धा सुंदर आहेत आणि या कथामधून सुद्धा त्यांनी स्त्रियांची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्त्रियांना जो त्रास सहन करावा लागतो, त्यांना जी पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला जी दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असते, तर अशा प्रकारे या वागणुकीवर किंवा वर्मावर बोट ठेवणारी अशा प्रकारे त्यांच्या कथा आहेत, कविता सुद्धा आहेत. अत्यंत सुंदर कथा या ठिकाणी त्यांनी स्त्रीवादी, स्त्रीला मुख्य केंद्रबिंदू ठेवून त्या स्त्रीच्या कडनं सगळी कथा कशी फिरते हे आपल्याला या ठिकाणी यांच्या कविता किंवा यांच्या कथा वाचल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच कथा लेखिका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं जे अनेक काव्य संग्रह आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बघा, हा जो काव्य संग्रह आहे तर त्याचं नाव आहे निरर्थकाचे पक्षी. या काव्य संग्रहामधून आपली एक आश्वासक चित्र ही कविता अभ्यासक्रमासाठी दिली आहे. काव्य संग्रहाचं नाव आहे निरर्थकाचे पक्षी. त्यानंतर त्यांचा दुसरा आपल्याला पाहायला मिळतो सूर्य शोधणारी माणसं. हे या ठिकाणी नीरजा यांचा सुद्धा काव्य संग्रह आपल्याला दिसून येतो. त्यानंतर स्त्री गणेशा. आजपर्यंत आपण श्री गणेशा हा शब्द ऐकलेला आहे, पण स्त्री, कारण ज्यांनी याच्यामध्येच आपल्याला कळते की त्यांनी स्त्रियांना किती महत्वाचं स्थान दिलेलं आहे आणि इथं स्त्री गणेशा असं लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला त्यांची ओळख पाहिली, स्त्रीवादी लेखिका किंवा स्त्रीचं नेतृत्व करणारी अशा प्रकारची कवयित्री म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलेलं आपल्याला दिसून येतं. स्त्रीवादी कवयित्री किंवा स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत होतो. त्यानंतर त्यांचा दुसरा काव्यसंग्रह पहा, सीता. त्याचबरोबर हा एक अत्यंत महत्वाचा काव्यसंग्रह आहे. त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे वेण्णा. अत्यंत महत्वाचा गाजलेला ज्या काव्यसंग्रहाने नीरजा कवयित्री नीरजा यांना मराठी साहित्यामध्ये एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली असा हा सुंदर काव्यसंग्रह म्हणजे वेण्णा हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर त्यांचे हे जे काव्यसंग्रह आहेत त्या काव्यसंग्रहांना सुद्धा अनेक पारितोषिक मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये कवी केशवसूत पुरस्कार या पुरस्काराच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. त्यानंतर इंदिरा संत हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. आणि तिसरा जो पुरस्कार आहे सोलापूरकरांच्या वतीनं दिला जाणारा भैरू रतन दामाणी पुरस्कार, हा दामाणी पुरस्कार सुद्धा या ठिकाणी कवयित्री नीरजा यांना लाभलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर निरर्थकाचे जो पक्षी हा जो काव्यसंग्रह आहे त्या काव्यसंग्रहाला सुद्धा कोठावळे पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे पूर्णपणे कविताच्या क्षेत्रामध्ये एक आगळं वेगळं विचार मांडणाऱ्या
या अशा प्रकारे स्त्री प्रधान कवयित्री आपल्याला या ठिकाणी कवयित्री निर्जया यांची आपण इथं ओळख करून घेतोय. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायला मिळतात की अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित असलेल्या दिसून येतात. तर अशा या कवितेच्या कवयित्री नीरजा धुळेकर, तर त्यांच्या वडिलांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं मसू पाटील या नावाने. एक मराठीतील थोर साहित्यिक आणि समीक्षक अशा प्रकारे त्यांच्या वडिलाचं नाव आणि आईचं नाव वसुधा. त्यांच्या पोटी जन्माला आलेलं हे कन्यारत्न आपल्याला पाहायला मिळतं. हे मसू पाटील या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मराठी साहित्यामध्ये एक वेगळीच ओळख आहे. शिवाय ते एका कॉलेजचे प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी कामकाज केलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे मसू पाटील आपल्याला मनमाडला कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि अशा प्रकारे त्यांची ओळख असलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला कुसुमाग्रज त्यांच्या घरी यायचे त्यावेळेला नीरजा काय करायची, त्यांची वाट पाहत असायची आणि कुसुमाग्रज घरी आले की अनेक नवनवीन काव्यसंग्रहाची एक प्रकारे पर्वणीच असायची. म्हणजे कुसुमाग्रजांचा सहवास सुद्धा कवयित्रीला लाभलेला आहे. इतके थोर मोठे अशा प्रकारे मराठी साहित्यातील कवी आणि यांचा सुद्धा सहवास या ठिकाणी नीरजा यांना लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि वेळोवेळी मुलाखतीमधून सुद्धा ज्या ज्या वेळेला कवयित्री नीरजा यांची मुलाखत घेण्यात आली त्या वेळेला त्यांनी आवर्जून कुसुमाग्रजांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे कुसुमाग्रजांचा विचारांचा पगडा कवयित्रीवरती किती मोठा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यांनी ज्या वेळेला महाविद्यालयीन लेखनामध्ये सुरुवात केली आणि त्यावेळेला त्यांचा ज्यावेळेला काव्यसंग्रह प्रकाशित झाला त्यावेळेला कुसुमाग्रजांनी सुद्धा त्यांच्या या काव्यसंग्रहाचं कौतुक केलेलं आहे. तर अशा प्रकारे शब्बासकीची थाप या ठिकाणी कुसुमाग्रजांची त्यांच्या पाठीवरती पडलेली आहे. जी कविता आहे कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र. तर या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटलेलं आहे. कवयित्रीला अपेक्षा आहे की अशा प्रकारे समाजामध्ये स्त्री पुरुष समानता निर्माण होईल. एक आशादायी चित्र आपल्याला या ठिकाणी या चित्रातून पाहायला मिळतं. तर कवयित्रीला आशा वाटते की दोघांनाही समान दर्जा असेल अशा प्रकारचं आश्वासक चित्र भविष्यामध्ये निर्माण होईल आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि कवितेतून व्यक्त झालेला विचार हा सर्वकालीन आहे आणि स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी अशा प्रकारची ही चिंतनशील कविता आहे. स्त्री आणि पुरुष यांना समानतेचं मूल्य रुजवणारी अशा प्रकारे चिंतनशील कविता या ठिकाणी कवयित्री नीरजा यांनी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे. स्त्रियांनाही तेवढंच समान दर्जा आणि पुरुषांना सुद्धा तेवढाच समान दर्जा. आता जरी नसला तर भविष्यामध्ये नक्कीच अशा प्रकारे आशादायक चित्र निर्माण होईल अशी खात्री या ठिकाणी कवयित्रीला वाटते की पूर्णपणे 50% महत्व निर्माण होईल असं या ठिकाणी कवयित्रीला वाटतंय. आणि म्हणून कवयित्रींनी आपल्याला मुद्दाम अशा प्रकारे 9वी-10वीच्या मुलांसाठी ही कविता दिलेली आहे. कारण या मुलावरती त्यांना हे संस्कार रुजवायचे आहेत, संस्कार करायचे आहेत की स्त्रीला तुम्ही दुय्यम समजू नका, स्त्रीला तुम्ही कमी समजू नका, स्त्रियांना अबला समजू नका, तर त्या सुद्धा पुरुषाच्या बरोबरीनं काम करू शकतात. आणि म्हणूनच या ठिकाणी हे मुलावरती हे विचार बिंबवावे, रुजवावे म्हणूनच मुद्दामच 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये ही कविता या ठिकाणी समाविष्ट केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं या अगोदर सुद्धा एक हिंदी सिनेमा आला होता. त्या सिनेमाचं नाव होतं दंगल. कारण त्या चित्रपटामध्ये आपल्याला असं दिसतं की कुस्ती हा जो लोकप्रिय खेळ प्रकार पुरुषामध्येच पाहायला मिळतो, स्त्रीमध्ये एवढं काय महत्वाचं नाही. परंतु आपल्याला असं दिसून आलं की हरियाणामध्ये जे फोगाट बंधू आहेत, भगिनी आहेत, तर त्यांनी सुद्धा या कुस्ती या खेळ प्रकारामध्ये ऑलिम्पिक पर्यंत मजल मारलेली आहे. म्हणजे कुस्ती ही काय फक्त पुरुषाचीच मक्तेदारी आहे असं नाही, स्त्रिया सुद्धा कमी नाहीत हे त्यांनी त्या सिनेमामधून दाखवून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या कवितेमधून अत्यंत सुंदर विचार या कवयित्री नीरजा यांनी व्यक्त केलेला आहे. आणि आश्वासक चित्र म्हणजे ही भूतकाळातील जी घटना होती, तर ही घटना ही रूढी परंपरा सहजासहजी आपल्याला टाळली पाहिजे आणि भविष्यामध्ये एक आशादायी चित्र निर्माण होईल अशी अपेक्षा कवयित्रीने व्यक्त केलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, समानतेचं मूल्य रुजवणारी अशा प्रकारची ही कविता आपल्याला दिसून येते. आता या ठिकाणी बघा
घरामध्ये सुद्धा छोटासा मुलगा असेल, मुलगी असेल, तर आपल्याला असं दिसून येतं की आपण काय करतो, मुलीलाच भातुकलीचे खेळ आणून देतो, ही सगळी भांडी आणून देतो, त्याच्यामध्ये गॅस असतो, त्याच्यामध्ये कुकर असतो, ही सगळी भांडी, त्याच्यामध्ये कप बशी वगैरे असतो. म्हणजे लहानपणापासून आपण मुलीवरती संस्कार करत असतो की हाच तुझा खेळ आहे आणि तुमचा मुलीचा खेळ हाच असतो, मुलीने हाच खेळ खेळला पाहिजे. तसं मुलांना अशी काही बंधनं असत नाही. मुलांना गोटे असतात, मुलांना भोवरे असतात. म्हणजे मुलांचे खेळ वेगळे आणि मुलींचे खेळ वेगळे. आणि याच्यातूनच मुली काय करत असतात, हा लुटूपुटूचा संसार खेळत असतात आणि या लुटूपुटूच्या संसारातून कधी वास्तव संसारात पडतात हेच कळत नाही. म्हणजे काय, त्यांच्यावर लहानपणापासून अशा प्रकारे विचार बिंबवले जातात. पिढ्यानपिढ्या मुलींना अशा प्रकारे हे भातुकलीचा खेळ आणून दिला जातो. मुलांना कधी भातुकलीचं साहित्य आणून दिलं जात नाही, कारण आपण म्हणतो की नाही तो मुलगा आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना कसं जुंपून ठेवलं जातं, त्यांना त्यांच्याच ह्याच्यामध्ये चूल आणि मूल हेच कसं त्यांचं विश्व आहे यावरती याच ठिकाणी त्यांना गुरफटून ठेवलं जातं. आणि पुरुषांना मात्र अनेक कामं, कारण तो पुरुष आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की अशा प्रकारे हा भातुकलीचा खेळ आपल्याला दिसून येतो. मुलं क्रिकेट खेळतात आणि मुली मात्र भातुकली, आणि पालक सुद्धा भांडी घेऊन देतात. हे अशा प्रकारे या ठिकाणी दिसून येतं. आणि बघा, हा जो भातुकलीचा खेळ आहे तो ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये खेळला जातो. शहरामधील मुली सहसा खेळत नाहीत, पण ग्रामीण भागामध्ये मात्र असा हा खेळ जास्त प्रमाणामध्ये खेळला जातो. तर इथं बघा, मुलगी आणि मुलगा दाखवलेला आहे की मुलगी ही स्त्रीचं प्रतीक आहे आणि मुलगा या ठिकाणी पुढे दाखवला जातो की तो पुरुषाचं प्रतीक आहे. तर कवयित्री सुरुवातीला काय सांगते ते आपण या ठिकाणी पाहूया. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून, बघा आडोशाला म्हणजे काय, आश्रयाला. तापलेलं, कारण दुपारचं कडक ऊन आहे आणि दुपारच्या कडक उन्हामध्ये या आश्रयाला बसून ही मुलगी काय करते बघा, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळत आहे एक मुलगी केव्हाची. म्हणजे ऊन इतकं वाढलेलं आहे, ऊन तापलेलं आहे, लोक घरामध्ये आराम करतायत, पक्षी झाडावर आराम करतायत, पण मुलगी मात्र खेळात रमलेली आहे. केव्हाची या शब्दावरून आपल्याला कळतं की खूप वेळ झालं मुलगी काय करते, आडोशाला बसून अशा प्रकारे भातुकलीचा खेळ खेळते. हे आपल्याला पहिल्याच वाक्यातून आपल्याला दिसून येते की मुलीला किती उर्मी आहे, किती जिद्दी आहे. एवढं कडक ऊन पडलं तरी सुद्धा मुलगी आराम करत नाही किंवा खेळ बंद करत नाही, ती सारखी खेळत राहते. केव्हाची लेखिका खिडकीतून पाहते, कवयित्री निर्जा सांगतात मी खिडकीतून पाहते की मुलगी काय करते, केव्हाची खूप वेळ झालं खेळत बसलेली आहे, भातुकलीचा खेळ खेळत बसलेली आहे. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळत आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. आणि लेखिका म्हणते झरोका म्हणजे खिडकीतून लेखिका पाहते ही किती वेळ झालं बसलेली आहे, खेळते, आता बंद करल, नंतर बंद करल, आता दुपारी 2 वाजले, 2:30 वाजले, तरी मुलगी काय करते, खेळतच राहते. आणि कवयित्री निर्जा या खिडकीतून या ठिकाणी पाहत असताना आपल्याला दिसून येतात. ती मांडीवर घेते बाहुलीला. बघा ती मुलगी काय करते की बाहुलीला मांडीवर घेतलेलं आहे तिनं. म्हणजे लहानपणापासून त्याच्यावर संस्कार केले जातात की त्यांनी बाळाला, चूल आणि मूल हे मुलीचं विश्व आहे हे यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा ही मांडीवर घेते बाहुलीला, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की मुलगी काय करते, बाहुलीला मांडीवर घेते आणि पुढे तिच्या समोर गॅस आहे आणि इथं कुकर सुद्धा असलेलं आपण दिसून येतं. आणि पुढे काय कवयित्री काय सांगते की ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आदान भाताचं. म्हणजे बाहुलीला थोपटत एका हातानं बाहुलीला थोपटत दुसऱ्या हातानं काय करते, भाताचं आदन या ठिकाणी गॅसवरती चढवते. म्हणजे काय आपल्याला यातून असं पाहायला मिळतं की स्त्रीनं मुलं सांभाळत दुसरी कामं करायची असतात. बघा म्हणजे लहानपणापासून त्या मुलीवरती, संपूर्ण मुलीवरती अशा प्रकारचे संस्कार केले जातात. आणि म्हणून काय सांगितलंय की एका हातानं थोपटत तिला चढवते आदान भाताचं. आदन म्हणजे काय, तापलेलं पाणी, याला आपण काय म्हणतो आदन. अशा प्रकारे ही चढवत असताना आपल्याला दिसून येते.
वाहतुकीतल्या इवल्याच्या गॅसवर. म्हणजे अशा प्रकारे या मुलीचा लुटुपुटीचा अशा प्रकारचा हा संसार चालू आहे. संसारामध्ये भांडी सुद्धा आपल्याला दिसून येतात, छोटस बाहुली सुद्धा आपल्याला दिसून येते. म्हणजे लहानपणापासून मुलींना हे संसार, चूल आणि मूल हेच तुमचं विश्व आहे हे त्यांच्या दाखवून देण्याचा प्रयत्न या कवितेतून म्हणजे अनेक समाज करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि बाजूलाच खेळत आहे एक मुलगा हातात चेंडू घेऊन. आणि बाजूला थोड्या अंतरावरतीच एक मुलगा काय करतोय, हातामध्ये चेंडू घेऊन. आता इथं मात्र मुलाजवळ भावतुकली नाही, मुलांचे खेळ वेगळे. आता आपण पाहतो बा, त्या मुलाकडे चेंडू आहे, मुलगा चेंडू उंच फेकतो, अगदी उंच, आणि अलगद झेलतो, परत उंच फेकतो, अलगद झेलतो. हे सगळं मुलगी काय करते, स्वयंपाक करत असताना आश्चर्यानं पाहत असते. बघा या ठिकाणी मुलगी बाहुलीला थोपटं तिथं गॅसवरती ठेवलेला आहे. आणि ते मुलाचे असणारे खेळ, की मुलगा कसा सुंदर खेळ खेळतो, उंच चेंडू उंच फेकतो, आकाशाला टेकाला जाईल असा, म्हणजे इतका उंच, आणि तो अलगद पकडतो. ही मुलगी काय करते, कौतुकानं पाहत असते. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. म्हणजे अशा प्रकारे हे मुलाचं कौशल्य आहे की चेंडू उंच फेकणे आणि अलगद पकडणे, एक प्रकारे मुलाचं कौशल्य आहे. ती मुलगी या ठिकाणी पाहते आणि त्या मुलीला असं वाटतं की बाबा त्यालाच काय येतं, आपल्याला काय जमणार नाही. आणि कारण आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं करून दाखवू. तसं या मुलीला सुद्धा वाटायला लागलं की आपण सुद्धा दाखवून द्यायचं की हम भी कुछ कम नाही. आणि ती मुलगी काय करते, आपल्या जवळ असणाऱ्या बाहुलीला खाली टेकवते, खाली ठेवते आणि त्या मुलाकडे जाते. बघा आपल्याला इथं दिसून येतं की इथं बाहुली बाजूला ठेवलेली आहे आणि ती मुलाकडे जाते. आणि जो चेंडू उंच फेकत असलेल्या मुलाला ती काय म्हणते बघा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की मुलगी अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. आणि मुलगा तिला काय करतो, आपलं कसब म्हणजे काय, कौशल्य, आपलं कौशल्य वारंवार दाखवतो. बघ मी कसा चेंडू उंच फेकतो आणि कसा पकडतो. हा मुलगा काय करतो, त्या मुलीला अशा प्रकारे आपलं कौशल्य दाखवतो. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, कारण मुलीला सुद्धा उत्सुकता लागून राहिलेली असते. त्यालाच का जमतं, मला का जमणार नाही, मी सुद्धा चेंडू उंच फेकू शकते. आणि मग अशा प्रकारे उत्सुकतेपोटी ती मुलाला काय विचारते की मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. तो असं म्हणतो की तू काय कर, छानपैकी भाजी बनव पाल्याची म्हणजे पालेभाज्याची. मग त्याला असं सांगायचं असतं की हे तुमचं काम नाही, हे पुरुषाचं काम आहे. बायकाचं काम काय, चूल आणि मूल, हे यातून दाखवायचं असतं. आणि तो मुलगा काय म्हणतो की तुला ते शक्य होणार नाही, तू काय कर, स्वयंपाक छानपैकी कर, पालेभाज्या छानपैकी कर, असं या ठिकाणी तो सांगतोय. तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते मी दोन्हीही करू शकते. मुलाला असं वाटलं की या मुलीला आपली पुरुषी कामे येणार नाहीत, कारण आपल्याला पाहायला मिळतं की समाजामध्ये पुरुषी कामे वेगळे आणि स्त्रियांची कामे वेगळे असतात. मुलाला वाटलं की या मुलीला पुरुषी कामे येणार नाहीत आणि म्हणून तो तिला डिवसतो आणि काय म्हणतो की तू पालेभाजी कर अशा प्रकारे छानपैकी, तुला हे जमणारच नाही. तेव्हा मुलगी म्हणते की मी दोन्ही करू शकते, तू करशील, दोन्ही करू शकते एका वेळी, तू करशील. मुलगी काय म्हणते, मला दोन्हीही जमू शकतं, मी बाहुलीला किंवा लोटुपुटीचा संसारही करू शकते आणि अशा प्रकारे तुझ्यासारखा चेंडू सुद्धा उंच फेकू शकते. म्हणजे मुलीला दाखवायचंय की बाबा काहीतरी नवीन करून दाखवायचंय. त्यामुळे ती उलट मुलाला बोलते की तू करशील हे. आणि मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. मुलगा तिच्या हातामध्ये चेंडू देतो, म्हणजे त्याला एक तिची क्षमता आजमावून पाहायची असते की बाबा त्या मुलीला शक्य आहे का. या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं, मुलगा हे पुरुषाचं प्रतीक आहे आणि मुलगी म्हणजे स्त्रीचं प्रतीक आहे. पण मुलगी ही सर्व स्त्रियांचं अजिबात प्रतीक नाही, तर अशा स्त्रियांचं ती प्रतीक आहे की ज्या स्त्रियांना पुरुषामध्ये आणि स्त्रियांमध्ये समाजामध्ये समानता इच्छित आहेत, अशा स्त्रियांचं ती प्रतीक असलेली आपल्याला पाहायला मिळते की ज्यांना या ठिकाणी खरोखर समानता आणायची आहे. अशा या स्त्रियांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी ही मुलगी करते, सर्व स्त्रियांचं ती प्रतिनिधित्व करत नाही.
आणि म्हणूनच मुलगा काय करतो, चेंडू तिच्याकडे देतो आणि चेंडू पकडल्यानंतर ही मुलगी सुद्धा काय करते, आत्मविश्वासानं चेंडू उंच फेकते. बघा, चेंडू उंच फेकते आणि उंच उडालेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळी आणि नेमका चेंडू काय होतो, हलगत तिच्या ओंजळीमध्ये येऊन या ठिकाणी ओंजळीमध्ये येऊन पडतो. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित, की मुलाला प्रश्न पडतो की अरे हिनं आपल्यासारखा चेंडू कस काय पकडला, आपल्यासारखा चेंडू उंच कसा फेकला आणि अलगत कस काय पकडला. त्याला आश्चर्य वाटतं आणि आश्चर्यचकित होऊन तो काय करतो, हे कसं काय शक्य झालं, त्याला क्षणभर विश्वास बसलाच नाही आणि शेवटी या ठिकाणी तो मान्य करतो. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून ती म्हणते आता तू, तसं ती मुलगी हसते आणि काय म्हणते, आता तू. बघा, तिनं अलगद चेंडू कसा पकडलेला आहे. आता तू काय कर, आता आमची कामं करून दाखव. म्हणजे अशा प्रकारे मी तुझी कामं केली, पुरुषाची कामं केली, आता तू काय कर, आमच्या मुलींची म्हणजे स्त्रियांची कामं करून दाखव. आणि अशा प्रकारे मुलगा काय करतो, त्या बाहुलीला आपल्या मांडीवरती घेतो. हे सगळं दृश्य कवयित्री निर्जा आपल्या या झरोक्यातून, खिडकीतून पाहत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आता तू, आणि मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. आणि अशा प्रकारे मुलगा बघा गॅस समोर बसलेला आहे. त्यानं आपल्या मांडीवरती ती छोटीशी बाहुली आहे, समोर गॅस आहे, पातेलं, कुकर, हे सगळं आपल्याला जिथं मुलगी बसली होती त्या जागेवरती मुलगा बसलेला आहे बघा. आणि कवयित्री काय सांगते की मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हाताने थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. म्हणजे आजपर्यंत प्रथम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की पहिल्यांदाच तो असं काम करतोय की तो काय करतो, बाहुलीला थोपवत तो अशा प्रकारे तिला झोपवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हा मुलासाठी पहिलाच अनुभव आहे. मुली मात्र दररोजच हे काम करतात, दररोज अशा प्रकारे भातुकलीचा खेळ खेळतात, पण मुलांना मात्र अशा प्रकारे हा पहिलाच अनुभव आहे. आणि लेखिका पुढे सांगते की हळूहळू शिकेल तोही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की मानसिकता बदलली पाहिजे. आता तरी आता आपल्याला पाहायला मिळतं की पुरुषांची आणि स्त्रियांनी अशा प्रकारे एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. दोघांची मानसिकता बदलली पाहिजे. स्त्रिया म्हणजे काय, फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरतच मर्यादित राहता कामा नये, तर अशा पुरुषांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. ज्या वेळेला खऱ्या जगामध्ये दोघंही नोकरी करतील त्यावेळेला अनेक प्रश्न निर्माण होतील. तर प्रत्येक वेळेला आपला पुरुष अहंकार दाखवता कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगितलंय की हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. म्हणजे तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. म्हणजे अशा प्रकारे कवयित्रीला खात्री आहे, एक आशादायक चित्र आहे. भविष्य काळामध्ये दोघांना सुद्धा समान दर्जा असेल हे या ठिकाणी कवयित्री त्यांना झरोक्यातनं पाहून हे सगळं पाहते. मुलांचे असणारे लुटुपुटीचे संसार, भातुकलीचे खेळ हे या ठिकाणी कवयित्री पाहते. आणि कवयित्रीला एक आशा आहे, भविष्यामध्ये नक्कीच अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे कवयित्रीला उद्याच्या देशाचं किंवा भविष्याचं चित्र या ठिकाणी त्या मुलामधून आणि मुलीमधून दिसतंय. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतोय एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. म्हणजे मुलीला आणि मुलांना समान दर्जा असेल अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी कवयित्रीला दिसतंय. जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात. म्हणजे स्त्री पुरुष अशा प्रकारे परस्पर सामंजस्याने मिळून काय करतील, कामकाज करतील. आणि स्त्रियांना सुद्धा तेवढाच मान सन्मान असेल, तेवढीच प्रतिष्ठा असेल अशा प्रकारे या ठिकाणी कवयित्री निर्जा यांना दाखवायचंय. आणि जरी स्त्री कितीही कामं करत असली, मूल सांभाळण्यापासून स्वयंपाक करण्यापासून सकाळी, याच्यामध्ये आपल्याला सगळं पाहायला मिळतं की स्त्री कशी असते, सारखी कामामध्ये असते. याचं दृश्य असणार आपल्याला हे चित्र पाहायला मिळतंय. तर भविष्य काळामध्ये फक्त स्त्रीच सगळं काम करेल असंही नाही, तर पुरुष सुद्धा काय करेल, या ठिकाणी तिची कामं हलकं करण्याचा प्रयत्न करेल. असं आपल्याला एक आशादायक चित्र कवयित्री निर्जा यांनी या छोट्याशा कवितेतून दाखवलेलं आहे. आणि भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. म्हणजे अशा प्रकारे भविष्य काळामध्ये दोघंही एकमेकांना सहकार्य करतील,
दोघांचंही महत्व तेवढंच राहील, जेवढं स्त्रियांचं महत्व तेवढंच पुरुषांचंही महत्व असेल. हे जे पारडं आहे कुठलंच पारडं अशा प्रकारे वर खाली असणार नाही. पुरुष प्रधान संस्कृती, स्त्री प्रधान संस्कृती असं काही नाही. तर मिश्र म्हणजे दोघांनाही समान लेखणारं अशा प्रकारचं हे पारडं राहील अशी आशा या ठिकाणी कवयित्रीला वाटते. आणि म्हणूनच कवयित्री नीरजा राजन धुळेकर यांनी आपल्याला या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा भविष्य काळावरती प्रकाश टाकणारे अशा प्रकारे आश्वासक चित्र अशी ही कविता या ठिकाणी सादर केलेली आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद.